गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पेपर नंबर 16चा अभ्यास करतोय, आर्थिक विचारांचा इतिहास. त्याच्यामध्ये पहिला जो अर्थज्ञ आहे तो म्हणजे अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल याचा जन्म लंडनमध्ये 1842ला झाला. हा नवसनातनवादी अर्थज्ञ. त्याला नवसनातनवादी का म्हटलं जातं? तर सनातनवाद्यांचे आर्थिक विचार आणि ऑस्ट्रियन संप्रदायाचे आर्थिक विचार हे दोन विचारांचा समन्वय घालून नवीन असं अर्थशास्त्र त्यानं मांडलं, म्हणून त्याला नवसनातनवादी असं म्हटलं जातं. तसेच यानं गणितामध्ये रॅगलर ही सर्वोच्च पदवी मिळवली आणि गणिताचा वापर अर्थशास्त्रात करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थशास्त्रास वास्तववादी स्वरूप प्राप्त होण्यास मदत झाली. अल्फ्रेड मार्शल याचा आपण मूल्यसिद्धांत अभ्यासला. या मूल्यसिद्धांतामध्ये त्याने मांडलं आहे की वस्तूची किंमत ही पुरवठा आणि मागणी यावरून निश्चित होईल. त्याने सनातनवादी मत मांडलं होतं की वस्तूचे मूल्य हे श्रमाहून ठरते. श्रम हा उत्पादक घटक आहे, म्हणजे उत्पादन काढतो आणि उत्पादन म्हणजेच काय असेल तर एक प्रकारचा पुरवठा असेल. म्हणून अल्फ्रेड मार्शल म्हणतो वस्तूची किंमत, पुरवठा आणि मागणीचा विचार केला तो म्हणजे ऑस्ट्रियन संप्रदायाचा. ऑस्ट्रियन संप्रदाय काय म्हणतं की वस्तूला मागणी ही उपयोगितेमुळे येते आणि उपयोगिता असेल तरच वस्तूला मागणी असते. म्हणून वस्तूचे मूल्य हे उपयोगितेवरून ठरेल. म्हणून मार्शल या दोघांचा मेळ घालून मूल्यसिद्धांत मांडला. तो म्हणतो वस्तूचे मूल्य एक श्रम आणि दुसरं उपयोगिता म्हणजेच पुरवठा आणि मागणीवरून निश्चित होईल. तर या संदर्भात त्याने कालावधीचा विचार केला आहे. तो कालावधी म्हणजे एक अतिदीर्घ काळ ज्यात वस्तूची किंमत वस्तूच्या मागणीवरून ठरते. त्यानं दीर्घकाळ वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्यावरून ठरेल, पण प्रभाव मागणीचा जास्त असेल. तिसरं दीर्घकाळ. दीर्घकाळामध्ये वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या संघर्षातून ठरेल आणि अतिदीर्घ काळामध्ये वस्तूची किंमत ही निव्वळ पुरवठ्यावरून निश्चित होईल. असा त्यानं मूल्यसिद्धांत मांडला. आता या मूल्यसिद्धांताचा अभ्यास आपण केल्यानंतर त्याचा नवीन आर्थिक विचार याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे मागणीची लवचिकता. आता मागणीची लवचिकताच्या अगोदर आपण मागणीचा नियम आपण अभ्यासला आहे. तर मागणीचा नियम म्हणजे काय? तर किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. आता किंमत वाढली की लोक वस्तूंची खरेदी कमी करतात, म्हणजेच मागणी कमी करतात. किंमत कमी झाली की लोक वस्तूंची खरेदी जास्त करतात, म्हणजेच मागणी जास्त करतात. तर किंमत वाढली की मागणी कमी होते, पण किंमत किती प्रमाणात कमी झाली तर मागणी किती प्रमाणात वाढते, अथवा किंमत वाढली किती प्रमाणात वाढली तर मागणी किती प्रमाणात कमी होते, हे प्रमाण काढण्यासाठी मार्शल यांनी लवचिकतेचं मापन केलं दिसून येतं आणि मागणीची लवचिकता ही संकल्पना त्यांनी मांडलेली दिसून येते. मागणीच्या लवचिकतेमध्ये त्याने एक सांगण्याचं काम केलं, ते म्हणजे वस्तूची किंमत किती प्रमाणात कमी झाली की वस्तूची मागणी किती प्रमाणात वाढेल याचं मोजमाप, आणि वस्तूची किंमत किती प्रमाणात वाढली वस्तूची मागणी किती प्रमाणात कमी होईल याचं प्रमाण शोधण्याचं कार्य म्हणजेच मागणीची लवचिकता ही संकल्पना होय. तर मागणीच्या लवचिकतेचा विचार या ठिकाणी करत असताना आपण पाहतो वस्तूच्या किमतीवरती 3 घटकांचा किंवा वस्तूंच्या लवचिकतेवरती 3 घटकांचा किंवा 3 चलांचा परिणाम होतो. एक म्हणजे त्या वस्तूची किंमत. किंमत वाढली मागणी कमी होईल, किंमत कमी झाली मागणी वाढेल. एक त्या वस्तूची किंमत, इथं आपण दिले एक त्या वस्तूची किंमत. दुसरं त्या पर्यायी वस्तू. त्या वस्तूला पर्यायी वस्तू असतात. त्या पर्यायी वस्तूंच्या किमती कमी जास्त झाल्या की या वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते. तर पर्यायी वस्तू म्हणजे विचार करू आपण. ज्वारीची किंमत वाढली, ज्वारीची किंमत वाढली की लोक ज्वारी खरेदी करत नाही तर गहू खरेदी करतात, म्हणजे गहूची मागणी वाढते. या उलट ज्वारीची किंमत कमी झाली की लोक गहू कमी खरेदी करतात, म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमतीत कमी जास्तपणा झाला की मागणीची लवचिकता बदलते. आणि तिसरा जो चल आहे तो म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न. व्यक्तीचं उत्पन्न वाढले की वस्तूची
मागणी वाढते आणि व्यक्तीचं उत्पन्न कमी झालं की वस्तूची मागणी कमी होते. या तीन चलांमधून वस्तूची मागणी कमी जास्त होत असते. मग तीन चलांच्या मध्ये किती प्रमाणात बदल झाला म्हणजे मागणी किती प्रमाणात बदलेल हे मोजणाऱ्या संकल्पनेस मागणीची लवचिकता असं म्हटलं जातं. तर मागणीची लवचिकता तीन प्रकारे मोजता येते. एक म्हणजे मागणीची किंमत लवचिकता, दुसरी म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता आणि तिसरी म्हणजे मागणीची छेद लवचिकता. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या तीन लवचिकतेचा विचार किंवा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्या संदर्भात आपण पाहू. पहिले म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. तर मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय तर किंमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलास भागले असता जे प्रमाण येते त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हटलं जाते. तुम्ही व्याख्या टाकली किंमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदल्यास भागल्यास जे प्रमाण मिळते त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता हे थोडं समजतं का बघा. किंमतीतील सापेक्ष बदल, आता मी इथे घेतोय किंमतीतील सापेक्ष बदल भागिले मागणीतील सापेक्ष बदल यांचं जे प्रमाण येतं त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. तर परत एकदा व्याख्या सांगतो. किंमतीतील सापेक्ष बदल भागिले मागणीतील सापेक्ष बदल यांचे जे प्रमाण असतं त्या प्रमाणासच मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता इथं आपण सूत्ररूपाने बघूया. EP. आता EP म्हणजे काय तर मागणीची किंमत लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस, मागणीची किंमत लवचिकता. EP इज इक्वल टू डेल्टा Q अपॉन Q डिवायडेड बाय डेल्टा P अपॉन P. आता डेल्टा Q म्हणजे काय तर डेल्टा Q म्हणजे मागणीतील सापेक्ष बदल किंवा शेकडा बदल. डेल्टा Qचा अर्थ आपल्याला कळाला. आता डेल्टा P म्हणजे काय तर किंमतीतील शेकडा बदल आणि किंमतीतील सापेक्ष बदल. तर डेल्टा Q म्हणजे मागणीतील सापेक्ष बदल, Q म्हणजे काय तर मूळची मागणी, त्या वस्तूला असणारी Q म्हणजे मूळ मागणी आहे, डिवायडेड बाय डेल्टा P आपण अभ्यासला किंमतीतील सापेक्ष बदल आणि नुसता P म्हणजे मूळ किंमत. आता याच्यावर विचार केला तर आपल्याला व्याख्या करता येते की मागणीतील सापेक्ष बदल भागिले किंमतीतील सापेक्ष बदल यांचे जे प्रमाण असते त्या प्रमाणासच मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता हे जे इक्वेशन आपण घेतलं आहे डेल्टा Q अपॉन Q आणि डिवायडेड बाय डेल्टा P अपॉन P इज इक्वल टू EP. आता EPचा EP आहे तसं ठेवलेलं आहे. आता इक्वेशनमध्ये बदल होईल थोडासा. EPचं EP आहे तसं म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस मागणीची किंमत लवचिकता EP ही ठेवली इज इक्वल टू. आता हा जे आहे डेल्टा Q अपॉन Q हा डेल्टा Q अपॉन Q आहे तसा घेतला मी. आता डेल्टा P अपॉन P आहे म्हणजे हे काय भागिलेत, भागिले म्हणजे मग उलटून गुणिले होतील, P वरती जातील, P वरती गेलं, P इथं वरती आला आहे आणि डेल्टा P खाली येईल, डेल्टा P खाली आला. मग नवीन इक्वेशन तयार झालं. EP इज इक्वल टू डेल्टा Q अपॉन Q इंटू गुणिले P अपॉन डेल्टा P. आता EPचं नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. तर EPच्या इक्वेशनचा विचार करून आपण मागणीची लवचिकता कशी मोजता येईल त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता मागणीची किंमत लवचिकता तीन प्रकारच्या, तीन प्रकारे आपल्याला मोजता येते. त्याची पहिली लवचिकता म्हणजे EP इज इक्वल टू 1 म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक अथवा एकक लवचिकता, पहिला प्रकार. दुसरा एकापेक्षा कमी लवचिक, तिसरा एकापेक्षा जास्त लवचिक. म्हणजेच या तिन्हींच्या माध्यमातून आपण लवचिकता मोजता येतो. म्हणजे एक लवचिकता, एकापेक्षा कमी लवचिकता, एकापेक्षा जास्त लवचिकता. EP इज इक्वल टू 1 म्हणजे एक लवचिकता, EP लेस दॅन 1 एकापेक्षा कमी लवचिकता, EP ग्रेटर दॅन 1 एकापेक्षा जास्त लवचिकता. या तिन्हीचा मोजमाप आपण करू. पहिल्यांदा घेऊ आपण EP इज इक्वल टू 1 म्हणजेच एक अथवा एकक लवचिकता. तर एक अथवा एकक लवचिकता म्हणजे काय तर किंमतीतील बदलाच्या प्रमाणात मागणीत तेवढाच बदल घडून येतो. म्हणजे किंमतीत जेवढ्या प्रमाणात बदल घडून आला आहे तेवढ्याच मागणीत बदल घडून येत असेल त्यास मागणीची
किंमत लवचिकता 1 आहे असं म्हटलं जातं. किंमतीतील बदलाच्या प्रमाणात मागणीतील प्रमाणात बदल समान घडून येत असेल तर त्यास एकक लवचिकता असे म्हटले जाते. तर व्याख्येचा आपण अभ्यास केला. यावरून आपल्याला काय लक्षात येतंय, जेवढ्या किंमतीत बदल घडून आला आहे तेवढाच मागणीत बदल घडून आला पाहिजे, किंवा जेवढ्या मागणीच्या प्रमाणात बदल घडून आला आहे तेवढ्याच किंमतीच्या प्रमाणात बदल घडून आला पाहिजे. म्हणजे हे जे प्रमाण आहे ते प्रमाण समान किंवा सारखं असलं पाहिजे, तर त्याला काय म्हणणार आपण, एक अथवा एकक लवचिकता. तर एक अथवा एकक लवचिकतेचा अभ्यास करीत असताना किंवा त्याचं लवचिकता मोजत असताना आपण एक सर्वसाधारण उदाहरण घेऊ व्यवहारातलं. इथं घेतले मी एक्स वस्तूची किंमत 3 रुपये, ती बदलली 5 रुपये झाली, तर मागणीतील बदल 30 नगावरून 10 नग होतो, तर मागणीची लवचिकता किती? आता हे एक्झाम्पल थोडंसं आपण विचारात घेतले. वस्तूची किंमत 3 होती, ती 5 रुपये झाली, तर 3 रुपये किंमत असताना मागणी 30 नग होती, आणि ज्यावेळी किंमत वाढली 5 रुपये झाली त्यावेळी मागणी 10 नग झाली. म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते, हे या उदाहरणात दिसून येतं. आता या उदाहरणाचा विचार करून आपण त्याची लवचिकता मोजू. तर लवचिकता मोजण्यासाठी पहिला आपण इक्वेशन घेऊ. EP इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी अपॉन पी. हे इक्वेशन सुरुवातीच घेतलं आपण. आता हे इक्वेशनमध्ये बदल होईल. तो बदल म्हणजे कोणता? EP त्याला इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू आहे तसं घेतलं, डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू गुणिले. आता गुणिले का केलं आपण? कारण का हे डिवाइड आहे. डिवाइड असेल तर भागिले म्हणजे उलटून गुणिले. पी वरती जातील, पी वरती गेले आणि डेल्टा पी खाली आले. मग इक्वेशन तयार झालं. EP इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी. आता इथे विचार करायचा, EP म्हणजे काय? मागणीची किंमत लवचिकता आहे. ही मागणीची किंमत लवचिक. डेल्टा क्यू, हा जो डेल्टा क्यू आहे, हा डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील सापेक्ष बदल किंवा शेकडा बदल आहे. आता क्यू म्हणजे काय? मूळची मागणी आहे. त्यानंतर पी म्हणजे काय? मूळची किंमत आहे. डेल्टा पी म्हणजे काय? किंमतीतील बदल आहे. आता वरच्या उदाहरणावरून आपण एक इक्वेशन मांडलेलं आहे, ते इक्वेशन सोडवायचं आहे. तर त्याचे आकडे सुरुवातीस आपण घेतले पाहिजेत. आता एक म्हणजे डेल्टा क्यू किती असणार आहे? तर मागणीतील बदल किती आहे आपला? पहिल्याची मागणी किती आहे आपली? पहिली मागणी 30 आहे. पहिली मागणी 30. दुसरी मागणी किती आहे? 10 झालेली आहे. 30 वजा 10 बरोबर 20. मग डेल्टा क्यू माझा किती आहे? मागणीतील बदल माझा किती आहे? तर 20 आहे. मागणी फक्त 20 बदललेली आहे. आता मूळची मागणी म्हणजे किती आहे? तर 30 आहे. सुरुवातीची मागणी म्हणजे 30 आहे. तर 30चा विचार. आता डेल्टा पी आपल्याला काढायचा आहे. डेल्टा पी म्हणजे काय? किंमतीतील सापेक्ष बदल आहे. किंमत पहिला किती होती? 3 होती, परत ती किती झाली? 5 रुपये झाली. मग आता ह्यात वाढ किती झाली किंवा बदल किती झाला आहे? तर 2 रुपयाचा बदल झाला आहे. मग 2 रुपये म्हणजेच काय असेल? किंमतीतील सापेक्ष बदल. म्हणजे डेल्टा पी किती असणार आपला? 2 असणार आहे. 5 वजा 3 बरोबर 2. आणि मूळची किंमत किती आहे आपली? 3 रुपये. मूळची किंमत सुरुवातीची आपली 3 रुपये. तर आपल्याला आकडे मिळाले. आता हे सगळे आकडे आपण इक्वेशनमध्ये टाकले तर मागणीची लवचिकता आपल्याला काढता येईल. आता इथं मागणीची लवचिकता मी काढलेली आहे. सुरुवातीला बघा, EP इज इक्वल टू 1 किंवा एक एकक लवचिकता. इलॅस्टिसिटी प्राइस इज इक्वल टू 1. आता मी पलीकडचेच डेल्टा क्यू घेतला आहे, क्यू घेतला आहे, डेल्टा पी घेतला आणि पी घेतला आहे. आता इथं आपल्याला किमती मिळाली. डेल्टा क्यू किती आहे? 20 आहे. डेल्टा क्यू 20 आहे. तर EP इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू. तर डेल्टा क्यू 20 आहे, इथं 20 दिलेला आहे. डेल्टा क्यू 20, त्यानंतर डेल्टा क्यू 20, नुसता क्यू 30. आता हा क्यू नुसता क्यू 30 म्हणजे मूळ मागणी 30. त्याच्यानंतर डेल्टा पी 2 आहे. डेल्टा पी 2 आहे, आणि नुसता पी 3 आहे. नुसता पी 3. 20 म्हणजे काय? मागणीतील सापेक्ष बदल. 30 म्हणजे काय? मूळची मागणी आहे. 2 म्हणजे काय? किंमतीतील सापेक्ष बदल. 3 म्हणजे काय? तुमची मूळची किंमत आहे. आता 20 त्रिक 60. EP इज इक्वल टू 60. हा EP आहे. आता हा इथे EP आला. 20 त्रिक 60, हा 60 इथे आला. त्यानंतर 30 दोन्ही 60, हा 60 इथे आला. आता 60 एक्के 60 दोन्ही कट झाले. 1 60 एक्के 60.
आता EP इज 1, एकी एकी एक, म्हणजे लवचिकता किती आहे आपली 1 आहे. मग एक EP हा EP तर 1 घेतला, EP1 इज इक्वल टू 1 एकक लवचिकता. म्हणजे तुमचा मागणीच्या प्रमाणातील बदल आणि किंमतीच्या प्रमाणातील बदल सेमच आहे, त्यात फारसा बदल नाही, ते सेम आहे, सारखा आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, एक एकक लवचिकता. तर एक एकक लवचिकतेचं उदाहरण तुम्हाला बऱ्यापैकी कळालं नसेल तर आणखीन एकदा व्हिडिओ बघितला तर समजून येईल. आता याच्यानंतर पुढचा आपल्याला पुढच्या लवचिकतेचा विचार करायचा आहे. इथे या ठिकाणी थांबतो मी. पुढच्या लवचिकतेचा पुढच्या लेक्चरला आपण अभ्यास करू. ओके, थँक्स.